आणि यानंतरची एक राजकीय वर्तुळामधून एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची आज एक भेट होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती या दोघांमध्ये भेट होणार आहे आणि या दोघांच्या भेटीकडे सध्या संपूर्ण राजकीय पक्षांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे, कारण या दोघांच्या भेटीमधनं आता काय निष्पन्न होतं, आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भामध्ये या दोघांमध्ये चर्चा होऊ शकते का, किंवा आतापर्यंत ज्या अधिवेशनामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या होत्या त्याच्यावरती या संदर्भामध्ये या भेटीमधून प्रकाश टाकला जातो का। नानाविध प्रश्न आहेत, नानाविध मुद्दे आहेत, नानाविध प्रश्न आहेत। या संदर्भामध्ये आता या भेटीला अधिकच महत्त्व प्राप्त झालंय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोघांमध्ये एक भेट होतीये। सह्याद्री अतिथीगृहावरती ही भेट पार पडणार आहे। या दोघांच्या भेटीकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, कसं बघायचं या भेटीकडे, कारण या आधी राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडून गेलेल्या आहेत, सोबतच आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा येत आहेत, तर या संदर्भामध्ये ही भेट असू शकते का, काय अधिकचे अपडेट्स आहेत? प्रशांत, अगदी बरोबर आहे। शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट जी आहे ती आज दुपारी 2 वाजता साधारण सह्याद्री अतिथीगृहावरती होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून अजून भेटीची वेळ जी आहे ती निश्चित झालेली नाहीये। तर दुसरीकडे आपण बघतोय की जे अधिवेशन झालं, पावसाळी अधिवेशन, त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मात्र खूप गाजले। ते म्हणजे अधिवेशन ज्या विधान भवनामध्ये पार पडलं, त्या विधान भवनामध्ये जो मारहाणीचा प्रकार झाला ते एक प्रकरण, ते भाजपचे कार्यकर्ते, पडळकरांचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांचे, शरद पवारांचे आमदार जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जो मारहाणीचा प्रकार झाला, त्याच्यानंतर अजित पवार यांच्या गटातील नेते जे आहेत, याच्या गटातील कार्यकर्ते सूरज चव्हाण यांनी जे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली ते प्रकरण झालं। आणि त्यानंतर आपण बघतोय की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे अधिवेशन सुरू असताना त्यांनी मोबाईलचा व्हिडिओ गेम, त्यांचा तो व्हायरल झालेला व्हिडिओ असो, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींना घेऊन आपण बघतोय की सातत्याने, कारण माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा रोहित पवार यांनी जो आहे तो ट्विट केला होता। रोहित पवार यांनी सर्वात पहिल्यांदा हा व्हिडिओ जो आहे तो माध्यमांसमोर आणला होता। त्याच्यामुळे शरद पवार जे आहेत त्यांची राष्ट्रवादी कुठेतरी आक्रमक पाहायला मिळते खास करून। आणि जर आज सकाळचं अजित पवारांचं विधान पाहिलं की हिंजवडी जे पार्क आहे किंवा हिंजवडी मधलं जे IT सेक्टर आहे ते सुद्धा आता हैदराबाद बेंगळुरूला जाणार असं सुद्धा जे आहे ते सकाळी दादा जे आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना बोलताना ते दादा बोलले। आणि त्याच्यानंतर दादांनी भलेही स्पष्टीकरण दिलेलं असो, मात्र ही भेट जी आहे त्यामुळे आता या सगळ्या भेटीमधनं आता नेमके कोणकोणते मुद्दे समोर येतात आणि ही कशाबद्दलची भेट आहे, अगदी थोड्या वेळात स्पष्ट होईल। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।